कणकवली तालुक्यातील करंजे गावातील आहे आणि या चिंदरकर कुटुंबियांचा सुंदर असा मातीचा घर असा जवळपास 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले असतील ना, अधिकच. होय, भारी अशी घरं आता ना आपल्या क्वचित बघूक मिळतात आणि हे खरोखर आता म्हणजे आठवणीतच फक्त रवतली आणि त्याच्यासाठी मी स्पेशल ही व्हिडिओ बनवतोय. कारण काही वर्षांनी आता ही घरा पूर्ण जमीनदोस्त होती, त्याच्या जागी चिरेबंदी स्लॅबची कॉन्क्रीटची घरा निर्माण होती. पण ह्या घराच्या बद्दल म्हणजे खूप अशा आठवणी असतात, अगदी माझे पण आणि या कुटुंबियांच्या पण असतले. तर तुमका पण आठवण तुमच्या पण आठवणी असतील, कारण तुम्ही पण या अशा जुन्या घरात राहिला असतालाच. तर त्याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, खूप भारी व्हिडिओ असतेली आहे. आपण आता जाऊया घरात. तर समोर ना बघा मस्त असा कौलारू चौपाकी असा घर असा, चारी बाजून पूर्ण स्लोपिंग असा कौला असत आणि पूर्ण असा मातीचा घर. याचे भिंती साधारण किती 1.5 फुटाचे तरी असतात ना, 1.5 फुटाचे भिंती असतात याचे. अगोदरच्या जुन्या घरांचे बघा हे जे चौथरे असतात ना, तर हे पूर्ण काळ्या दगडात बनवले जायचे आणि जास्त हाईट नसायची. आता हे हाईट बघितलं असतं तुम्ही 1-2 फुटापेक्षा कमीच असा आणि असा पूर्ण ह्या लाकडी विंडोचा आणि दरवाजांचा काम. हे दरवाजा पण खूप जुने असतात आणि तेव्हाचा लाकूड पण असा मजबूत होता ना, सागवानी लाकूड वगैरे म्हणजे असा कॉमन. म्हणजे जुन्या लोकांनी अशी सगळी जंगला सांभाळण्यानीच होती. तुमचे पण म्हणजे हे सगळे वापरलेला सामान या जंगलातलाच. हो, सागवानी वगैरे किंवा फणसाचे, ऐनाचे हे सगळे वापरलेले होते. इकडे पण सगळं पूर्ण लाकडी हे असा छप्पर आणि त्याच्यावरती याचे काही रिपी वगैरे टाकून कौला. हे काय ही वळ आहे ना समोरची, म्हणजे अशी एक वाडीतली गावातली माणसं येईल की हैसर मस्त पैकी बसायची. हा, एक असे मस्त असे खांब असत 4, इकडे पायरी. जुन्या काळात ठेवलेला तो हो, आता कुवाला ठेवतात, त्यावेळेला आम्ही लाकडाच्या ह्याच्या मातीच्या भांड्यात काहीतरी ठेवलेला. ओके. म्हणजे आमच्या घरात दृष्टी लागू नये दृष्टी म्हणून. हा हा हा, त्याची राख. ओके. या सगळ्या ह्याच्यामुळे या घराचे अजून अस्तित्व टिकून आहे या सगळ्या गोष्टी. बरोबर. ते जुने आपले प्रथा परंपरा अजून पण सांभाळतात सगळेजण. त्याच्यानंतर इकडे लाकडी माळो, हे सगळे फळे बघा, हे चांगल्या एकदम फणसाची किंवा सागवानी लाकडाचे वगैरे असायचे. हे काय हे बार आणि अजून पण चांगल्या परिस्थितीत असत. आताची लाकडं ती, हो, आताची लाकडं ती माझ्या मते 2 वर्षात ते का पूर्ण ती ह्या पडता, वाळवी वगैरे किंवा काहीतरी त्याची काय बोलतो आपण भुसो पडता ना, तशी लागतात ती कोवळी लाकडा. ह्या जुन्या लाकडांका अजून पण काय नाही. आणि इकडे आता भात सुकात घातलेला असा सगळा भारी. हे आता पूर्ण एंट्री इकडून यासाठी देवघर. हा, देवघर एकदम छोटा. ही हाईट पण कमी आहे, ही साधारण माझ्या मते 7-8 फूट हाईट असतली ना, 7.5-8 फूट हाईट असतली. इकडे देवार कधी प्रत्येकानं आपापले देव जर नेले भविष्यात तर ते असं चित्र दिसतच ना परत चित्र. आणि ह्या खूप ना मोठा कुटुंब असा चिंदरकरांचा, त्यामुळे हे एवढे सगळे प्रत्येक पूर्वजांच्या प्रत्येक कुटुंबाचे असे वेगवेगळे, पण ते आता सध्या तरी एकत्र असत. ह्या जुना घर अजून पण एकत्र असा. भले आता गणपती बसवला इकडेच गणपती. आपण ही व्हिडिओ बनवलेली होती, रील आपली खूप चांगली व्हायरल झालेली, मिलियन मध्ये व्ह्यू गेलेले ते. कारण गणपतीच्या वेळ 1 मे महिन्यात असे सगळे कुटुंब एकत्र येतात. नाही म्हटलं तरी 40-50 जण असतात ना एकत्र, 40-50 जण एकत्र. इकडे गणपती बाप्पा असतात आणि पूर्ण एकत्र म्हणजे 11 दिवस गणपतीचे सगळेजण एकत्र धमाल मस्ती. हो, तो एकच टायमिंग असतो सगळे. आमचे वडील 7 जण भाऊ, हा, त्यांचे या ठेवलेले आहेत. ओके. असे देव असतात हे सगळे. भारी. किती देव असतात बघा. रेग्युलर आपण बघितलं तर 2 नाही तर 3 नारळ असतात, तर इकडे 12 नारळ असतात. भारी. एक आठवण रवतली ना खरोखर. आता म्हणजे आता घराची परिस्थिती बघता म्हणजे काही वर्ष काढतली, कारण भिंती वगैरे आता मी मगाशी येताना बघितलंय ना, ते का पूर्ण तडे गेलेले होते भिंती. हो, जमीन दोस्त होता. आता इकडे सारवलेली जमीन पण बघा, ह्या पूर्ण ना शेणान सारवलेला भारी. आणि आता इकडे हे सगळा भात इकडे सुकत घातलेला असा. खूप म्हणजे अशा घरात इल्यावर ना, आता बाहेर चांगला एवढं ऊन कडक. आता हे बघा 11:15 झाले आतमध्ये अजिबात काय असं वाटत नाही. हे पूर्ण कॉमन स्पेस असा काय तुमचं? वळ आहे. ओके, ही सगळी वळ आहे म्हणजे हैसर सगळे एकत्र म्हणजे बाहेर पण. हा, बरोबर. ही पूर्ण रिकामी.
त्या मळावर जाऊ. ओके, लाकडाची शिडी. इथून या पहिल्यांदा लग्न जेवढी जुन्या काळात झालेले ते इथून तेंका त्या जुन्या प्रथेप्रमाणे ते रवळीवरती देऊन बाशिंगा बांधतात. त्या एका पाचकाच्या त्या एका बांधलेले ते अजूनही बघा त्याच्यातली काय काय बाशिंगा असं ती बघा. डॅमेज झाली तशीच आहेत. हो, ही ते अशी घरू प्रथा वगैरे आम्ही लागतात. केलेला. आणि ह्यो मेन आडो बोलतात नाही का, घराचो आडो. पाचशीट आमच्याकडे पाचशीट बोलतात. पाचशीट, सॉरी माका म्हणजे एक्झॅक्ट माहिती आहे, प्रत्येककडे वेगवेगळे. एकटेच शेती करतात आमच्या पूर्ण कुटुंबात 7 पैकी. ते शेती केलेलं तर एवढं अजून भात. एकट्या माणसाचा. त्यावेळी विचार करा जेव्हा सगळे शेती करायचे त्यावेळी किती भात असतात. होय, खंडी खंडी पूर्ण भात असायचा. इकडे पण हे सगळे रूम असतात. हे डोअर पण बघा, ही भिंतीची जाडी नाही म्हटलं तरी 1-1.5 फूट पूर्ण ही भिंत असा मातीची. त्याच्यामध्ये दगड वगैरे टाकून माती वगैरे लिपून टप्प्याटप्प्याने असा पूर्ण या घर उचलायचा. तेव्हा माका वाटतं ही घरा बांधूक नाही म्हटलं तरी 1-1.5 वर्ष जायत असताना. 1 महिन्यात पूर्ण केले नाही. काय म्हणतास? 1 महिन्यात पूर्ण? अरे भारी. आता जर बांधून गेलास तर म्हणजे असे कामगार कोण क्वचित आणि ते पण सगळे माकट्टा मात दगड लावले ना काळी तर दगड. हा, ते पण आपण स्वतःच केलं. भिंत जागायची काय ना, इथूनच बघ, इथूनच. अरे बापरे. हे भिंत बघा, इकडनं ह्यो पोर्शन 1 फूट झालो आणि इकडनं ह्यो 1 फूट म्हणजे 2-2.25 फुटाची ही पूर्ण भिंत असा. क्रॉसमध्ये बघितलं असतं तुमका कळात. म्हणून आतापर्यंत ही एवढी ठिकाणं असत. आणि अगोदरची कपाटा ही पण भिंतीतच केली जायची. हा, अजून पण चांगली असत ना, हिंका वाळवी लागलेली असा. महत्वाचं कारण ता हा की आता जर तुम्ही लाकूड खायचा हे करूक गेलास ना, लावूक गेलास तर त्याला वाळवी पकडतात. पण अगोदरच्या ह्या मातीत असून पण हा, आता वरचे बार पण हे सगळे मातीतच असत ना बसवलेले. हे का आता ह्यो जो पूर्ण खांब असा लाकडी ह्यो पण मातीतच बसवलेलो, पण त्याला काय वाळवी लागलेली दिसत नाही. आता ह्याच्या मागचा सायन्स आता बनवणाऱ्यांकाच माहिती नक्की काय विषय तो. हो, ही अशी कपाट ही काय आता किती जुनी कपाटा असत ती. सागाचे असले ना तर वाळवी लागत नाही. असो हा विषय. हा, सागाची. बरोबर. आणि तेव्हाचे साग पण माका वाटतं ते मोठे मोठे पूर्ण झाड हे करायचे आणि ते सांभाळायचे. ही रूम आमचे मोठे जे बाबा चिंदरकर जे घरातले जी मेन व्यक्ती होती. ओके. हा, जिच्या रूल वरती सगळं घर चालायचं. बरोबर. आमच्या इथे पहिल्या 7 भावांच्या पिढीतली हा, सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती, ज्येष्ठ व्यक्ती त्यांचं हे रूम. त्यांचे नातू. ओके. प्रथमेश चिंदरकर बाजूचं चांगला घर बांधले. हा, लागूनच बरोबर. हा, म्हणजे ही ऐसा तो आसपासची एरिया जमीन तुमची सगळी या पूर्ण चिंदरकर कुटुंबियांचीच. तेच ना, म्हणजे म्हणण्याचं कारण काय आता ह्याच्यासाठी लागणार आता सगळं म्हणजे अगदी मातीपासून त्याच्यानंतर ही लाकडी सामान सगळ्यांपासून ह्या आपल्या सांभाळलेल्या जमिनीतूनच सगळा मिळायचा. बरोबर. हो, आम्ही मेस्त्री फक्त बाहेरसून आणले, बाकी कोण नाही. बरोबर. हा, सुतारचे. ओके, वरच्या छपराचं. बरोबर. बाकी आणि अगोदरची माणसं कशी हैसरच काम करायची सगळी. अगदी म्हणजे हे भिंती घालूक पण मदत सगळ्यापासून. हे आता जमिनी करूक स्वतःचेच फॅमिलीतली माणसं आणि सगळे तेव्हा गावाकच होती पहिली गोष्ट म्हणजे. हो, याच्यात हे असे खुटी असतात ना आपले, हे पण भिंतीतच टाकलेले. तर हे का काहीतरी पिशवी वगैरे काय काय अडकवायचे. बरं, ठेवण्यासाठी आतमध्ये मातीचे भिंतीतच केलेले. हो, मग ते आपले थोडक्यात म्हणजे आताचे आपण कॉर्नर पीस बनवतो. हा, कॉर्नर पीस आणि सगळं जुन्या काळाचे कॉर्नर ते कसे पीस बनवलेले आहेत माहिती आहे? हा. मडक्या असतात, मडक्या. हा, मडक्या ठेवतात. ओके. खालून माती लिपून घेतो. खालून माती लिपून घेतात. बरोबर. या तेव्हांचा सगळा शास्त्र असा. हाईट पण जास्त नाही बघा, पण मस्त वाटतं एकदम. ही दरवाजा पण जुन्या काळातलेच. त्यांची काका चिंदरकर दुसरे एक चुलते होते. ओके, त्यांची ही रूम कडे आता एक. ओके, वळईमधून आता ही एक रूम साठी, ह्या एक रूम साठी, तिकडे असे सगळे म्हणजे जे जसे भाव होते त्या प्रकारे सगळ्यांचे ते रूम होते. त्यासाठी पण होते रूम तकडे. आता आपण अजून या रूम मध्ये जाऊया. इकडे पण हैसर भातच सुकत घातलेला. हा, ह्या तर म्हणजे सगळं काय काय कुटायचं, भात बीत सडायचं. बरोबर. आणि शिमग्याचे शेवये पण हेच गाळायचे. हेच गाळतो शिमग्याचे शेवये. मुसाळ आणि ह्या अजूनही अजून आम्ही इथेच गाळतो आठवण म्हणून. म्हणजे बरोबर. चांगला वाटतं.
होय मुसाळ पण आहे ठेवलेला वरती. या बघा सर यावरती मुसाळ असा आणि ह्या लग्नांका वगैरे लागतात बरोबर. पण व्हायन आता म्हणजे खयच नाही. मी आता बघितलंय ना आमच्या पण घरात होता पण आता मी कोबो घातलंय त्याच्यातनं आता आम्ही बाजूक काढून ठेवला. बरोबर हो. अगोदरचे लोक हे भात पण ह्याच्यातच सडायचे. भात म्हणजे अगोदर चक्कीक भात नाही लावायचे आणि पीठ करूचा असतात तर जात्यावर दळायचे म्हणजे त्याची भाकरी व्हायचे बरोबर. हा भात भरडायचा बरोबर. तर आपण अजून हैसर हे ठेवल्यानी या खूप मस्त. आणि आकडे आता हे पाठीमागे चुली वगैरेचे नाही असं सगळे पायरे वगैरेनी. हे पण साधे सिंपल रूम. हो अरे हे बघा दिवो यो रॉकेल वर चालायचो. सडो काय तर आपण टाकायचे ना याच्यामध्ये सडे टाका वातीसाठी सडे सुतळ आणि त्याच्यामध्ये रॉकेल वतायचा. अजून इकडे चूल असा. हा हे मातीचे चुली सुंदर. अजून पण हा होय तो पूर्ण लोखंडी असा ना. आणि हे काय बोलतो आपण यो आता ही मेन चूल झाली ना. व्हायल हा म्हणजे ऐना आग वगैरे घालताना ह्याच्यावर जेवण व्हायचा. प्लस इकडे पण पेज पाणी वगैरे काय असत तर नॉर्मली पण तिकडे जेवण व्हायचा जुन्या काळाचा. ही अशी भांड्याची स्टँड पण आता काही बघूक मिळत नाही. सगळे आता पूर्ण मॉडर्न झाले आहेत. त्याच्यानंतर इकडे पण ह्या साईड पण हे बघा एक छोटासा काहीतरी सामान बिमान ठेव. हे सगळं या भिंतीतच व्हायचा. प्लस एका या चुनाचे एका ह्या बोलतो ना कनो ह्याच्या भिंतीवर हे घालतो. ते परत खाली पण घालतो जमिनीच्या ह्याच्यावर कनो. हो हे असे सगळे खूट ठेवलेले असतात काहीतरी सामान वगैरे अडकव. भारी एक नंबर मस्त. अगर माका तर लय भारीच आवडला. त्याच्यानंतर ही मडकी वगैरे अजून पण सांभाळलेली आहेत. सुपा म्हणजे भरपूर गोष्टी तुम्ही ठेवल्या असतात अजून सांभाळून. हो हे रूम पण बघा एकदम छोटे नाही म्हटलं तरी 8 फूट तरी असतेली 7-8 फूट. आणि इकडे हाईट पण बघा किती कमी आहे. आता काकांची उंची साधारण तुमची 5.5 फूट असतली ना 5-5.5 फूट. आणि त्याच्यावरती फक्त 1 फूट म्हणजे 6 फूटच फक्त हाईट आहे इकडची ह्या घराची. पण भारी वाटतं. म्हणजे माझे वडील ओके हा मस्तच. मडके वगैरे इथे घडवायचे. हय सर मडकी घडवायची गाडी ठेवायची गाडी होती आमची. तिथून आणायची ती ठेवायची इकडे. राखेचा कुंड होता इथे बरोबर. यानंतर तर तेव्हा वाढवला तरी बरोबर. वरसून सायटिक सगळ्या भिंती वाढवत गेली पडवी काढत गेले. ओके. आता हे साधारण घराक नाही म्हटलं तरी 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली असतली ना. अधिकच. हो म्हणजे तुमच्या वडिलांनी बांधली की आजोबांनी. वडिलांनी ओके. त्या तुमच्या आजोबांनी. ओके. आताची जी यंग पिढी आहे त्यांच्या आजोबा. ओके. म्हणजे नाही म्हटलं तरी 100च्या वरच झाले. कारण आता तुमचाच वय साधारण 30-35. काकाचं वय असताना 60 वगैरे 61 वय तुमचं. आणि तुमच्या आधीची तुमचे वडील वगैरे म्हणजे झाली 100 वर्षापेक्षा जास्त ते झाली. इकडे पाठीमागे म्हणजे बाथरूमसाठी वगैरे तिकडे पण अशी सगळी मडकी वगैरे ठेवलेली असतात. अजून एक जुनी गोष्ट पाटो आणि वरवंटो ह्या आता ह्यो तुमका क्वचितच बघूक मिळत. पण ह्याच्यावरची जी वाटपाची आणि चव असा ती जगात 5 स्टार हॉटेलला नाही अजिबात नाही मिळतच नाही. हा हो पाटो आणि वरवंट्यावरचा एकदा तुम्ही ना जेवण बघा टेस्ट करून. मिक्सरमध्ये वाटलेला वाटाप आणि या पाट्यावरचा वाटाप लगेच फरक कळतो. मी म्हणजे अजून पण सांगू शकतोय की ह्या मिक्सर मधला वाटण्याचा सार किंवा भाजी केलेली असा आणि पाट्यावरच्या वाटपाची काही सॉलिड पाण्यासाठी हो गार पाणी एकदम थंडगार उन्हात पण. होय मस्त. एक अशी पूर्ण असे कणे काढलेले असं सगळीकडे. आता ह्या घराचं आता मेंटेनन्स आता करूक ना कोण म्हणजे असं बघत नाही सहसा. आता म्हणजे मी तरी माझ्या आजी आजोबांका म्हणजे मामा वगैरे त्यांचा मातीचाच घर होता तिकडे बघायचे की आता गणपती म्हणजे सुरुवात व्हायची पावसाच्या आधीपासून घर परतूक. हो तर तुम्ही पण ती कामं केलेली असतातच ना मे महिन्यात. म्हणजे पाऊस पडायच्या आधी नळ्याचाच होता या. ओके. नळे नंतर आम्ही कौला घातली. ओके. नाही ते नळे परतूचे नळ्याक तर ते जास्त रिपी लागायचे कारण तो नळ्याची साईज छोटी असायची त्याच्यामध्ये का जास्त रिपी कौलांका थोडे ह्या लागतात रिपी कमी.
तर म्हणजे घर परतण्यापासून सुरुवात. हो त्याच्यानंतर मग आपल्या गणपतीच्या आधी बघा आपण या सगळ्या लिपायची किंवा पावसाच्या आधी हो पूर्ण, कारण एकाचे गिला वगैरे आम्ही काढतो याच्यात. हा गेला ओके गिलाव काढतो बरोबर, म्हणजे एकाचे आपले क्रॅक वगैरे जातात त्याच्यामध्ये काय आपण कलर मारायचं. मग शेण आणि मातीच मिक्स हो, करायची. शेण हो आणि माती. शेण आणि माती, ती पण आपल्या शेतातली हो, शेतात. शेतातली माती ती पूर्ण लिपायची. पण तरी पण एवढा शेण आणि मातीचं प्रमाण असून पण या ठिकाणी वाळवीचा खा यात दिसत नाही. अगदी आपण पावसाच्या आधी ही जमीन पण करायची. हो. आता इकडे तुम्ही बघितलं असणार तर हे छोटे छोटे असे ना क्रॅक दिसतात, तर हे असे ना थोडे खड्डे पडायचे वापरून. तर माझ्या मते वर्षा 2 वर्षातून जमीन पण असायची, हो, जमीन करतात. म्हणजे पूर्ण खणून हो. त्याच्या एक खणायची, लेवल थोपटून त्याच्यानंतर पाणी घ्यायचं. हा लेवल पाणी करून गेल्यानंतर भिरवण्याने चपायचं. हो धोपाटण तुमच्याकडे काय बोलतात? भिरवणा. भिरवणा बोलतात, आमच्याकडे धोपाटणं बोलतात. धोपाटण्यानं धोपटायचा आणि मग ती पूर्ण प्लेन एकदम आपण नंतर परत गिलाव द्यायचा का हा शेणाचो आणि शेणाचं. हो शेणाचो आणि मातीचं नंतर सारवायचा. बरोबर, ते जवळपास नंतर रांगोळी वगैरे काढायची. हा तो कोनो काढतात ना असे चुनो या मिक्स करून हो. अशी बोट आणि पूर्ण रांगोळी भारी. हा जाता पण असा हा भारी. उळदाची पिठी तर आता वाकाटा जात्यावरच हो, ह्या बघा अजून जाता पण ठेवलेला असा भारी. ह्याच्यावरचे पण खूप आठवणी असतात, म्हणजे सगळे आजी वगैरे पीठ वगैरे भरडायचे ह्याच्यावर दळायची. ह्याच्यावर दळायचे. हो आता म्हणजे कशी चक्की झाल्यापासून ह्याच्यावरचा कमी झाला. आता ह्याच्यावर माझ्या मते पहिला भरडायचा, नंतर मग आसडायचा, आसडल्यानंतर मग सडायचा. सडणे म्हणजे काय बोलतात ते का? ओके हा तिकडे त्याच्यामध्ये व्हायना सडायचा आणि मग नंतर याच्यात पीठ होतं. एवढा माका डिटेल माहिती नाही, नॉर्मल काय काय गोष्टी माहिती आहेत. माणसांचा पीठ वगैरे असायचा ना तर ह्याच्यावरती म्हणजे किती कष्ट होते बघा. म्हणून तेव्हाची माणसं सगळी फिट होती. आता पण तुम्ही 60-65 वर्ष झाली तरी पण अजून एकदम गावाकडे काम करताच ही सगळी. आता एवढी भात शेती पिकवणं म्हणजे खावची गोष्ट नाही सध्याच्या काळात. ट्रॅक्टर जरी 35 वर्ष आली हा बरोबर खूप आता कमी केली शेती. हा पहिले 100-150 मन भात पिकवायचं. बरोबर. आता कसे आता म्हणजे माणसं पण कोण भेटत नाही जास्त. अधिक आता जोत वगैरे काय ना. बरोबर डिलर करायची. हा त्याच्यावर. आणि आता म्हणजे ह्या आता सारूचा जरी असत तरी बैल वगैरे पण क्वचित दिसतात. हा क्वचित ताच होता ना. हो आमच्याकडे आता असे म्हणजे आता 1 वर्षापूर्वी आम्ही कोबा घालूच्या आधी आमका विकत शान आणूचा लागायचा. जे आता कोणचे गोटे वगैरे असतात ना त्यांच्याकडे विकत शान आणायचा आणि सारवायचा. तीच विकत घेऊचा लागतं शान. खूप भारी आहे घर, माका तर सॉलिडच वाटला. पण एक म्हणजे असं वाईट वाटतं की आता म्हणजे या वैभवाचा पूर्ण म्हणजे काही वर्षांनी या रिन्यू करूकच आहे ना, कारण आता होय दिसणार नाही. आता चिऱ्याच्या भिंती ह्या अजून तसा मजबूत हा घर. पण काय होतं की ऐसर आता माणसं जास्त वर्दळ असली तर मेंटेनन्स होतं. आता प्रत्येक जण आपल्या कामानिमित्त पूर्ण काही मुंबईत हा 70-80 माणसाच्या आम्ही आता 2 माणसं हो मग 2 माणसं एवढा मोठा घर काय मेंटेन नाही करू शकत. अगदी दिवसभर जरी राबत राहिले ना तरी ह्याचा काम पूर्ण नाही होतं. अगदी झाडू मारूकच माझ्या मते 1-1.5 तास होयो. सारवूक गेलास तर ऐसर 4 माणसांका 1 दिवस होयो पूर्ण असा. कारण आम्ही तर स्वतः अनुभवला पूर्ण भारी. ओके आम्ही तर ना माळ्यावर जाऊया. ह्यावरचा का पाशीट ना पाशीट किती मोठं ह्या असं पूर्ण वळ ह्या ती बघा. इकडनं ह्यो पूर्ण सगळं लोड असा ह्या मोठ्या वाशावर असा आणि हे पण मजबूत वाशे हत. आणि ह्या मजबूत वाशांवर ह्या पूर्ण घराचा पाशीट ठेवलेला असा चौपाकीचा. बस झाला आहे ना. हे आता इकडे थोडासा सामान म्हणजे बाजूक घराचं एक काम चालू आहे त्याच्यामुळे सगळा सामान ऐसर असा. नाहीतर ह्यो पूर्ण मोकळं होतोच ना भाग. गणपतीत मी ऐसर इलेला आहे तेव्हा सगळा भरलेला म्हणजे अकडनं तकडे जागा नसायची अशी परिस्थिती. माणसं पण जास्त होती होय. पण तो एक भारी वाटतं. आता मे महिन्यात येतले वाटतं. मे महिन्यात आता येते गणपती का. आता जरा मुलांका शाळेंका होळी का शाळेंका सुट्टी पडली की येतली. आता आपण माळ्यावर जाऊया चला. हा एक नंबर माळो ह्यो.
हो. अरे बापरे, इकडे खाली बघा सर सगळे ना फळ्यांचा फ्लोरिंग केलेला असा आणि ह्याच्यावर म्हणजे जर आपला पूर्ण सगळा सामान असायचा ना तर पूर्वीची लोक असं सगळं सामान ठेवायचे. आता इकडे ही पितळीची आणि भांडी आहेत. हा इरला हे बघा, इरला ओके इला इकडे हे असत कणगी, तर या कणगींमध्ये भात साठवून ठेवतात. आता आपले ते पिशवे इले म्हणून. त्याच्यानंतर इकडे सर इरला ह्या बघा, ह्या इरला सगळे पावसात लावणी लावताना शेती करताना बायका वगैरे वापरायचे. पुरुष मंडळी कांबळा वापरायचे आणि बायका मंडळींसाठी खास या इरला असायचा. आणि ही पण ही छोटी कणगी असा, या कणगीत एका पूर्ण सगळा सामान खंडी खंडी भात रवायचा ह्याच्यामध्ये. मस्त आहे. हा ही सगळी बाशिंगा, ही बघा ही सगळी लग्न झालेल्यांची बाशिंगा ह्या एका असत थैसर बांधलेली. आता अजून भरपूर असतली पण ती काय गेली कटवून, ती बघा तकडे त्या एका असत आड्याक. ह्या पूर्ण इकडे पाशीट. तर आता ह्याची हे पण बघा, हे आता कसा लाकूड, आता हे सगळा म्हणजे लाकडाचा लाईफ जास्त नसता, त्याच्यामुळे आता याचं मेंटेनन्स करू पण खूप मोठा खर्चिक आहे. कारण सध्या लोखंडापेक्षा लाकूड महाग असा. इकडे ह्यो एक माळो मस्तच. आणि हेंका अशी पूर्ण लाईट साठी हे काचेचे सगळे हे ठेवलेले असतात ना, लाईट आतमध्ये येऊसाठी. मस्त मस्तच. तर हे घर ना तर ते का तिकडून आतमध्ये येतो. हा मेन एंट्री आहे ना. हा मेन एंट्री ही इकडनं येईल की आपली पूर्ण ही वळे वगैरे झाली, हे सगळे रूम झाले. ओके. अजून बाहेर पडा घरात जागा ही एक. हा इकडनं या साईडने ही एक एक्झिट. ओके. इकडून एक एक्झिट असा. एका दरवाजा बघा, किती दरवाजा भरपूर आहेत. नाही म्हटलं तरी 15च्या वरच दरवाजा आहेत. होय अधिकच बरोबर. तेच मी आपलं 15चा हिशोब घातलाय. परत आपण वळत येलो, परत वळत येलो. हा आता हे परत इकडे बाहेर इकडनं परत एक्झिट. मग आता परत काकाने आमचे बरोबर बोलत होते ना व्हिडिओवरती. तर हे आता इकडे सायटिक आता हे घर चालू आहे. हीच आता म्हणजे आता सध्या मजबूत घरा म्हणजे आपली दगडाचीच. हा चिरेबंदी. हा हे परत एक घर होता. ओके. एका टच होऊन एका टच होऊन घर होतं. हा आता सगळं होतं. हा या बाजू इकडून आम्ही जुन्या घरातून येलो ना, त्यांच्या घरात जाऊ घुसाक जागा होती. बरोबर. अटॅच परत म्हणजे खूप पुढेपर्यंत घर होतं. पुढेपर्यंत. हा तर आता इकडनं या कट झालाय, सगळा काढला इथला. बरोबर. आता असं काहीतरी लाव खोया या साईड. हा या साठी पावसात नाही तर सगळी ओल मारतली ना. हो मातीची चूल. मातीची चूल हे सगळे तुम्हीच बनवलेले असतात. होय. तर इकडे सगळे ह्यो जो करंजे म्हणून एरिया असा ना, तर इकडे हे सगळे मातीची भांडी, मातीची चुली, मडकी ठेवायची वर. बरोबर. आणि याच्यात सगळं म्हणजे आधी पाणी तापायचं, जेवण वगैरे सगळं. हो भात वगैरे मस्त. आपण कडापते लावतो. फळी टाकायचे. हे सगळे हे खुट्टी लावायची असे, खुट्टीवर असे फळी असायची आणि त्याच्यावर सगळा असा सामान रवायचा. तेव्हाचे स्विच आणि वगैरे बघा अजून पण व्यवस्थित ऑपरेट होतं. एका पण जवळपास माझ्या मते 20-25च्या वरच वर्ष झाली. हो. आणि परत गोल पाईपाचा वायरिंग. हा आणि तेव्हाचं सामान पण पूर्ण टिकाऊ होतं. ही इकडे एक रूम असा, इकडे पण आता सगळा या सामानच ठेवलेलं असं सेम सगळं. 2 नंबर चुलत्यांची रूम आहे. हा रजिकांत सुंदरकर म्हणून. ओके. हे सगळं आता इकडे स्टोरेज रूम म्हणून असंच झालेले. ट्रंक तो बघा हे जुनं ट्रंक. मुंबईचे लोक ह्याच्यातनं सगळा म्हणजे आपले कपडे वगैरे मुंबईतून येताना घेऊन यायचे. परत गावात पण काय ठेवताना त्या ट्रंक मध्येच असायचा सगळा. आता नंतर ही आपली गोदरेजची कपाट येईल. होय. आणि हा ह्या तेव्हाचा हेवी कपाट आहे. हेवी. आता असा जर मेटल मध्ये घेऊ गेला ना, नाही म्हटलं तरी 30-35 हजारच्या वर असतात किंमत. होय. तेव्हा ती कमी किमतीत मिळायची आणि 4 माणसांशिवाय उचलायची नाही ती कपाटा. मस्तच. वा वळत तर एकदम सॉलिडच वाटतं. गोल फिराण आपण सगळ्या रूम मध्ये जाऊन परत जाग्यावर येतो इकडे. आणि ह्यो नंतर आपलं असं कॉमन एरिया इकडे ह्यासाठी. इकडे पण हे पण रूमच असतात. ती मगाची रूम होती ती याकडनं. हा ती पण. ओके. हा त्या कपाटामुळे ती मागच्या त्याचा डोर तकडे गेलो. अजून 2 रूम आहे. बरोबर. आणि त्याच्या पुढे एक. इकडे पण रूम, इकडे पण रूम, सगळे रूम म्हणजे पूर्ण टोटल 7 जे भाऊ होते त्यांचा सगळा या पूर्ण कॉमन होता. मस्तच. हैसर बघितलं असतं बघा, हे जे आता भिंती असतात ना, तर भिंती आणि ह्यो
पूर्ण लाकडी खांब असतो तो आता पूर्ण सोडल्याने ही तक्कडच्या बाजूक जाताना भिंत तिकडून कशी पाण्याची झड वगैरे येतात नाही हा पावसात त्यामुळे प्रॉब्लेम प्रॉब्लेम हे का पावसात आपण म्हणजे अशी झावळा वगैरे काय लावत नाही काय नाही आम्ही लावत. तसं काय ना म्हणजे आपण जी पन्हाळ बाहेर काढली पूर्वी झडी बांधायची. झडी बांधायची हा म्हणजे कसली केंबळ्याचा हा ही तांबेट म्हणून ओके ती आणायची आणि ती घेतावर बांधायची. हा त्याच्यानंतर ही वर चढवायची ती. वर चढवायची बरोबर म्हणजे त्याच्यामुळे पावसाचं पाणी त्या याच्यावर बसायचं ना लांब जायचा ओके त्याच म्हटलं कारण अशी मातीची भिंती आपली ओपन होली की त्याला पूर्ण क्रॅक वगैरे जातात ना आणि ह्याच्यात ह्याचं पण प्रॉब्लेम असतं आपलं उंदीर घुशी डायरेक्ट ते बाहेरनं बिळा मारतात बोगदे मारतात आणि आतमध्ये येतात म्हणजे भात वगैरे सगळी हा म्हणजे हो घरात नाही. घरात नाही हा काळी तर चौताऱ्यामुळे त्यांना वरती येऊन भेटत नाही. बरोबर हा म्हणून माका वाटतं खालचो काळी तर चौतरो घातलेलो होतो कारण भरपूर ठिकाणी कसं भारी हा मजबूत मजबूत अजून पण एक मागे 100 वर्ष आला तो नाही नाही. मजबूत तेव्हाच एकदम भारी काम बांधकाम केलं ना ते हा. राहणार नाही. बरोबर असं चौथर होतो आणि तेव्हा म्हणजे कसे आमच्याकडे म्हणजे मामांकडे असे भात ठेवायचे ना बाहेरून बोगदो मारल्यान की डायरेक्ट आतमध्ये येऊन आणि भात खाल्या ना असा पूर्ण असे हे भिंतीच्या खालसून अंडरग्राऊंड बोगदो गोशींचो आणि नाही ना हा म्हणून जाऊ त्याला का बरोबर आता वैती दरवाजाची हाईट कमी आहे उंची वाढवलेला. हा अशी चौकोनी चिमणी समोर बरोबर आता ही हाईट नाही मग लयच कमी आता पण वाकान जाऊचा लागता एक साधारण 6 फुटाची हाईटचं असत ते का वाकान आणि ते पत्रे पुढे 7 फूट होती उंची चिमणी चिमणी. बरोबर मस्त आहे तेव्हाच पण लुक सॉलिड वाटलो असतो मग आता या रिपेअर केल्यापासून ती कट केलास आणि वरती माळी होती. हा अजून एक माळी होती वरती हा माळी होती ती पण काढून टाकलास हा कारण ते सगळे आता म्हणजे लाकूड आता जसं जुना आहे तसा म्हणजे थोडा कमकुवत होत चाललेला त्याच्यामुळे याचं बरोबर ते लोडने परत आणि काय क्रॅक वगैरे जाता नाही भारी हे आता रिपेअर करून 20-1 वर्ष झाली त्याच्यानंतर तुम्ही कौला आणि टाकला त्याच्या आधी पूर्ण ह्याचा घर होता नळ्यांचा आणि हो इकडे हे पण हे अशा ना पाणी वगैरे पडताना पनळचा तर हे पूर्ण असे हे पडतात हे माती सगळी उडा जातात तर दरवर्षी या आपल्या लिपूचा लागता ना ह्याच्यावर पूर्ण गिलाव करूच लागता ह्यो बघा ह्यो एक लेअर आहे ना गिलाव करून लेप देतो असं हा आणि नंतर ते काय असं गिलाव करून ना हा असं चांगल्यापैकी असं तोडण्याने हा करतो बरोबर आता हे का माती हैसरचीच माती वापरलेली आहे माती वापर बरोबर आणि हे प्रिपरेशन करू पण म्हणजे भरपूर अनुभवी माणूस होयो कोण पण उठान सुटान डायरेक्ट मातीचा घर बांधू शकत नाही दाता कसे दगडाचे वायच काय मेस्त्री झालो की दगड लाव गेलो ते का हा आणि सगळे दगड पण चौकोनात येतात कट करून अगोदर सारखे तासूची पण भानगड नाही गरज नाही हे असे बघा हे कसे क्रॅक जातात तर हे क्रॅक सगळे फिलअप आता ह्या तुम्ही बघितलास ना त्या सगळ्या शेण आणि गिलाव माती मिक्स असा हे बघा आता सगळे कपचे निघतात ना हे मेंटेनन्स डेट वर्षाक होयच करूचो आणि हे का अशी ह्या जाऊक नको ना म्हणजे क्रॅक वगैरे जाऊक नको ना आम्ही पूर्वी अशी पास्टा करायची पास्टा हा नाही का हा ती पास्टाच ह्याच्यात पाशीत ठेवायचा मातीचा हा आणि ह्या नंतर जमिनीवर ठेवायची जमिनीवर ओके आणि मग ती सगळी नंतर वरती टाकायची ती नंतर ती भट्टीत लावायची नळे हा नळे नळे नळी नळी नळे ती भट्टी करून मग नंतर पिचल्यानंतर ती वर टाकायची म्हणजे सगळं तुम्हीच बनवायचे अगदी घर बनवणं फक्त या जर मेस्त्रींचा काम आहे ता फक्त ना बाकी सगळा बाहेरून फक्त करून घेतला बाकी ओव्हरऑल घर तुमच्या कुटुंबानच वरती उभा केलेला असा आणि इकडची पण लेवल बघा ही आता आपली जी प्लिंथ आपण बोलतो ना तर ह्याच्यावर पाणी बिनी पडू नये पावसाचा ना म्हणून ह्या असतात ह्या जास्त बाहेर काढला जातं आणि ह्याच्यामुळे काय होतं की आपण एंट्री करताना आपल्या कमी हाईट मिळतं हो भारी पण ह्या बाहेर काढल्यामुळे पोर्शन आपल्या भिंतीचं प्रोटेक्शन होतं आता इकडे ह्या साईडला जर बघू गेलं तर आता हे ओपनच झालं ना सगळं इकडनं हे बघा मगाशी आपण त्या भिंतीकडून इलेला ना बाहेर ना हो त्या दरवाज्यानं तर आता पूर्ण सगळा ओपन झालेला इकडनं चौथऱ्याची हाईट पण भरपूर आहे मोठी इकडे इकडे कमी वाटता तकडे नाही बरोबर ही खड्याची हाईट वर इल्यामुळे अकडे चौथरू छोटं वाटता पण मागच्या साईडला तुम्ही बघितलात ना तर हे बघा इथून ही जी सगळी हाईट आहे ना ही 3.5 फूट आणि खाली हो 5-6 फूट आणि परत ते खाली जमिनीत गेले असतील ते वेगळे आणखीन हो बरोबर मंडळी माझे तरी भरपूर आठवणी जागे झाले कारण मी इकडे एका कामासाठी इलेलं आहे
आणि ह्या घरात मी आधी म्हणजे गणपती केलेला आहे मागच्या वर्षी, त्याच्यामुळे एक वाटलेलं माका की आता जी मातीची घरं असतात ती काही वर्षांनी आपल्याला बघूक मिळतली नाही. आता सध्या सगळी चिऱ्याची, अगदी आम्ही पण कॉन्ट्रॅक्टर असो त्यामुळे आमका पण माहिती आहे. पण ह्या घरात जे आमचं बालपण गेलेलं असं ते आठवणी कोण कधीच विसरू शकत नाही. तर ती एक आठवण म्हणून मी या घराचा व्हिडिओ काढला आहे. आणि स्पेशली माका ह्या घर खूप आवडलेलं होतं, एकदम भव्य दिव्य असा, खूप जुना असा, आणि सगळे जुने वस्तू अजून हे सगळे काका आणि त्यांचे पूर्ण कुटुंबीय असत यांनी सगळ्या सांभाळून ठेवले ह्या. तर तुमचे देखील या अशा जुन्या मातीच्या घरातले काय आठवणी वगैरे असतील तर ते नक्की शेअर करा. या घराची ओळख म्हणजे बाबा चिंदकर म्हणून आठवण हा होय, पूर्वीचे आमचे वडील हे चुलते होते. बरोबर. हा ते आता म्हणजे ज्येष्ठ मग हा कुटुंबातले सिनियर. बरोबर. त्यांना बाबा चिंदकर म्हणून कुठे गावात बाबा चिंदकरच्या नावाने ओळखायचे. मग त्यांचा घर म्हणून त्यांचं नाव सांगितलं तर डायरेक्ट घराचं पत्ता सांगायचं की आपल्याकडे बरोबर डायरेक्ट घरापर्यंत येईल माणसा. तर असे पूर्ण काही आठवणी खूप असतात. तर मी आता व्हिडिओ इकडेच एंड करतोय. तुमचे देखील असे काय आठवणी असेल तर ते नक्की आमका शेअर करा. हे व्हिडिओ कसं वाटतो तो कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.